कय संवता संतांचे उपकार, कय संवता संतांचे उपकार मज निरंतर जागविती। काय द्यावे असी भावी उतराई, ठेवितः पायी जीव थोडा। सहज बोलणी हितोपदेश, करोडी सायास शिकविती। काय द्यावे असी भावी उतराई, ठेवितः पायी जीव थोडा। तुका म्हणे वत्स धेनु एक चित्ती, तुका म्हणे वत्स धेनु एक चित्ती। तैसे मज येते सांभाळीत, काय द्यावे असे भावी उतराई। ठेवितः पायी जीव थोडा। विठ्ठल विठ्ठल कय संवता संतांचे उपकार मज निरंतर जागविती। काय द्यावे असी भावी उतराई, ठेवितः पायी जीव थोडा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरताच प्राप्त असणार अभंग। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय साधू संतांनी तुम्हाला जीवांवरती साधकांवरती कोणकोणत्या प्रकारचे उपकार केले आणि त्या उपकाराबद्दल आपण अंतःकरणामध्ये कोणती वृत्ती धारण केली पाहिजे या प्रकारचे मीमांसा चिंतन सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे। समस्त ग्रामस्थ चितळवेळे इथलं भजनी मंडळ असतील, भाविक मंडळी असतील, सर्वांच्या उत्कृष्ट अशा सहकार्याने चालू असलेला हा उत्सव, ज्यांच्या कृपाशीर्वादाने हा उत्सव संपन्न होतोय असे परमपूजनीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय वैकुंठवासी नारायणजी बाबा इगतपुरी मठाचे मठाधिपती असणारे आणि त्याच पद्धतीने सध्याचे विद्यमान म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो संप्रदायामध्ये काही आदर्श व्यक्तिमत्व आहेत की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आम्ही साधकांनी कसं आचरण केलं पाहिजे याचा एक आदर्श घालून देणारी काही व्यक्तिमत्व आहेत आणि त्यामध्ये श्रद्धेय हरिभक्तपरायण गुरुवर्य माधवजी बाबा घुले यांच्या देखील कृपाशीर्वादाने कुशल अशा मार्गदर्शनाने चालू असलेला हा उत्सव आणि त्यातील आजची ही कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ असतील, भजनी मंडळ, सप्ताहाचे संयोजन आयोजन कमिटी असेल आणि त्याच पद्धतीने श्रद्धेय हरिभक्तपरायण गणेशजी महाराज असतील, श्रद्धेय हरिभक्तपरायण गाथा मंदिरामध्ये आमची ज्यांचे परिचय गोकुळ महाराज असतील, यांच्या स्नेहातून आजची सेवा माझ्या वाटेला आली आहे। चिंतन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी माझे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर महाराजांच्या चरणी, त्याच पद्धतीने श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु सुधाकरजी महाराज इंगळे यांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करतो। उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अधिकाराने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून ज्ञानोबा तुकोबाराय मला ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न।
आवाज व्यवस्थित करा. कय संवता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे असे भावी उतराई, ठेवितः पायी जीव थोडा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय साधू संतांनी केलेले उपकार आणि त्याबद्दलचे अंतःकरणात जी काही वृत्ती ठेवायची आहे त्याचे एक मीमांसा अभंगामध्ये प्रतिपादन करतात. हा अभंग निवडण्याचं कारण एवढंच की आपल्या भागामध्ये अगस्ती मुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे आणि म्हणून अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी असल्या कारणाने एक संतांबाबतचा थोडाफार विचार आणि त्याला स्पर्श करावा या हेतूने अभंग निवडला. या अभंगामध्ये चिंतन करत असताना तुकोबाराय संतांचे उपकार प्रतिपादन करतात. म्हटल्यानंतर संत कोणाला म्हटलं पाहिजे याची व्याख्या करणं गरजेचं आहे. संतांचे उपकार प्रतिपादन करतात, नेमकं उपकार देखील म्हणायचं कशाला, संतांचे नेमके कोणकोणत्या पद्धतीचे उपकार आहेत याचा थोडा आपल्याला विचार करत आहे. अभंगाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर संत हे पद वाङ्मयामध्ये अनेकांकरता वापरलेलं पाहायला मिळतं. म्हणजे संतांनी संत हे पद अनेकांना वापरलेलं पाहायला मिळतं. काही काही ठिकाणी भगवत भक्तांना संत म्हणण्याची पद्धत आहे, काही काही ठिकाणी मुमुक्षूंना संत म्हणण्याची पद्धत आहे, काही काही ठिकाणी मुक्तांना संत म्हणण्याची पद्धत आहे आणि काही काही ठिकाणी तुमच्या आमच्या उद्धाराकरता जे अवतीर्ण होतात त्यांना संत म्हणण्याची पद्धत आहे. एक 3-4 औषधकांचा आपल्याला विचार करत आहे. काही काही ठिकाणी भक्तांना संत म्हटलेलं पाहायला मिळतं. त्याचा विचार जर आपण करू लागलो तर नामदेवराय भक्त शिरोमणी नामदेवराय प्रतिपादन करतात, ही संत मंडळी सुखी असो. कोणती संत मंडळी सुखी असो, कोणती, इथलं जे संत पद आहे, मला संतांकरता सुखाची अपेक्षा करण्याची गरज आहे का? संत हे आनंद रूप आहे, सुख आहे, सुखरूप आहे. त्यांच्याकरता मागणी मागावी, अपेक्षा ठेवावी असं संतांकडे काही नाही महाराज. परंतु ही संत मंडळी सुखी असो, ही संत पद कोणाचं वाचक आहे याच्याकरता त्याच अभंगामध्ये नामदेवराय निर्देश करतात. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी. म्हणजे जे विष्णुदास आहेत, जे भाविक भक्त आहेत त्यांच्याकरता म्हणतात ही संत मंडळी सुखी असो. करण्याचा आवाज कमी करा. जे भाविक भक्त आहेत, विष्णुदास आहेत त्यांच्याकरता म्हणतात ही संत मंडळी सुखी असो. म्हणजे त्यांच्याकरता पद वापरलं म्हणजे भगवत भक्तांना संत म्हणण्याची पद्धत पाहायला मिळते. तद्वत याच्या पुढे जाऊन काही काही ठिकाणी मुक्तांना संत म्हणण्याची पद्धत, आत्मज्ञानी चौकडी संत हे माझी रूपडी, मुक्तांना संत म्हणण्याची पद्धत आहे. आणि जे तुमच्या आमच्या कल्याणाकरता अवतीर्ण झाले याकरता भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य प्रतिपादन करतात, संत नेमकं म्हणायचं कोणाला? सन्मार्गावरतीन हा संत हा. जे सन्मार्गाने वर्तन करतात त्यांना संत म्हणा. तदरूपेनं भगवान परमात्म्याच्या स्वरूपाची जे एकरूप झाले त्यांना संत म्हणा. विद्या विनय वृद्धे, विद्या आणि विनय या दोन्ही क्षेत्रामध्ये जे परिपक्व अवस्थेला पोहोचलेले त्यांना संत म्हणा. आणि सैववर्ती इति संतः, तुमच्या आमच्या कल्याणाकरता उद्धाराकरता जे अवतीर्ण होतात त्यांना संत म्हणा. विठ्ठल पहा, ही संत मंडळी सुखी असो याचा विचार केला. परंतु भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचा आपण विचार केला, संत कोणाला म्हणावं, किंवा तैत्तिरीक उपनिषदाचा विचार केला. अस्ति ब्रह्मैति चेद वै सतमेन तत्त्वविदुः. पूर्णच गेला आता. हॅलो, अस्ति ब्रह्मैति चेद वै, राहू द्या आता. अस्ति ब्रह्मैति चेद वै सतमेन तत्त्वविदुः. ज्यांना ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार झालेला आहे त्यांना संत म्हणा. तुकोबारांचा जर अधिकार पाहिला, अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. तुकोबारांची तुलना कोणासोबत केली? आकाशा एवढा. आकाशा एवढा म्हणजे मला सांगा आकाश किती मोठा हे आकारमानामध्ये बोलता येतं? नाही महाराज. त्याच्यासाठी आपण पद वापरतो की ते व्यापक आहे. आणि वेदांतामध्ये त्या तत्वाबाबत चिंतन करत असताना विधेय विशेषण निषिद्धी विशेषण सांगितली. त्यामध्ये विधेय विशेषणाचा विचार मांडत असताना जे व्यापक आहे त्याला ब्रह्म असं संबोधलं जातं. म्हणजे सगळ्यात व्यापक म्हणजे ब्रह्म आणि जगद्गुरु तुकोबाराय भिन्न नसून एकच आहेत. आणि असे जगद्गुरु तुकोबाराय संतांचे उपकार सांगण्याकरता प्रवृत्त झाले. म्हणजे यातनं काहीतरी अलौकिकत्व मांडायचंय. विठ्ठल विठ्ठल याचा आपण थोडासा विचार केला. आता
संत या पदाचा आपण विचार करूनंतर संतांचे उपकार म्हणजे तरी नेमकं काय याचा आपण विचार करू लागलो की अभंगामध्ये महाराजांना उपकार सांगायचे ते नेमके कोणते सांगायचे. तर अभंग चिंतन करत असताना माझ्या अल्पमतीप्रमाणे दोन लक्षणेतून या अभंगाचा विचार करता येतो. एक उपक्रमातून उपसंहाराकडे जाणारा एक विचार करता येतो आणि दुसरा उपसंहारातून उपक्रमाकडे येणारा. आता उपक्रम उपसंहार पटणार नाही म्हणून व्यावहारिक शब्द जर घेतले, प्रथमच्या चरणातून अंतिमच्या चरणाकडे जाणारा उपकाराचा एक विचार आपल्याला करता येतो आणि अंतिमच्या चरणातून पहिल्या चरणाकडे येणारा उपकाराचा एक विचार करता येतो. आणखी पटलं नसेल तर आणखी व्यावहारिक शब्द हा अभंग सरळही पाहता येतो आणि उलटाही चिंतन करता येतो. संत महात्मे उपकार करतात म्हणजे नेमकं काय करतात. निरंतर जागविती, मला संत महात्मे निरंतर जाग करतात म्हणजे उपकार करतात म्हणजे संत महात्मे जाग करतात. बरं महाराज जाग करून काय करतात. तिसऱ्या चरणामध्ये प्रतिपादन करतात शिकविती. आपण उपक्रमातून उपसंहाराकडे जातो म्हणजे संत महात्मे तुम्हाला उपकार करतात म्हणजे सुरुवातीला जाग करतात, जाग करून शिकवतात आणि जाग करत असताना शिकवत असताना जे विकार आहेत, दोष आहेत, त्यांचे होणारे जे काही प्रतिबंध आहेत त्यांच्यापासून काय करतात हे अंतिमच्या चरणात उपकारा बोलतात सांभाळीती. विठ्ठल असा सरळ रीतीने एक विचार करता येतो आणि त्याच पद्धतीने उपसंहारातून उपक्रम म्हणजे उलट रीतीने जर विचार करू लागलो, संत महात्मे उपकार करतात म्हणजे नेमकं काय. एखादा साधक गुरुकुलामध्ये अध्ययनाकरता जातो. आत्ताच्या भाषेत गुरुकुल समजणार नाही, हॉस्टेल समजेल. आता ही सगळी मंडळी गुरुकुलामध्ये राहतात. आदरणीय गुरुवर्य बाबांकडे अध्ययनाकरता अनेक मंडळी राहतात. गाथा मंदिरामध्ये पूजनीय गुरुकुल आहे आपल्याकडे. गुरुवर्य पांडुरंगजी बाबा घुले यांचं गुरुकुल आपल्याला पाहायला मिळतं. गुरुकुलामध्ये गेल्यानंतर तिथली शिक्षक मंडळी नेमकं काय करतात, त्यांचा इतका साधकाचा सांभाळ करतात की त्याला घरची आठवण आली नाही पाहिजे. तर संत महात्मे उपकार करतात म्हणजे नेमकं काय करतात. सांभाळीती, तुमचा आमचा सुरुवातीला सांभाळ करतात. सांभाळ करून संत महात्मे नेमकं करतात काय. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबारा बोलतात शिकविती, तुम्हाला शिकवतात आणि सांभाळ करून शिकवतात. नेमकं काय शिकवतात महाराज. जगद्गुरु तुकोबारा पहिल्या चरणामध्ये बोलतात निरंतर जाग राहिला. असा या दोन लक्षणातून आपल्याला विचार करता येतो. जसं जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने आपण चिंतन करू. परंतु उपकार महाराज जगद्गुरु तुकोबारांना सांगायचे नेमकं उपकार म्हणायचं कशाला. यामध्ये दोन प्रकारचे अवयव आहेत, उप आणि दुसरा आहे कार. कार म्हणजे व्यवहारातली कार नव्हे बरं. उप आणि कार पटवून देतो चिंतन. उपकार पटवून देण्याकरता उप हे पद ज्या ज्या पदामध्ये शब्दामध्ये आलेले ते पद आपण अभ्यासाला घेऊ. उपनिषद आहे, उपवास आहे, हे दोन्ही पद आपण विचारात घेऊ शकतो. उपनिषद याचा जर आपण अर्थ करू लागलो, उपनिषद नेमकं म्हणायचं कशाला. उप या पदाचा अर्थ कोशामध्ये आहे जवळ. आता उपनिषद याची जर व्याख्या सरळ सरळ करू लागलो, उप म्हणजे जवळ. गुरु महात्म्यांच्या जवळ बसून जी विद्या संपादन केली जाते त्याला उपनिषद म्हणा. आता ही पटत नसेल तर आणखी व्यावहारिक शब्द उपवास सर्वांना ज्ञात आहे. उपवास म्हणायचं कशाला. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वास्तव्य करणे. भगवंताच्या जवळ एक प्रकारे वास्तव्य करण्याचं साधन म्हणजे उपवास. तद्वत उपकारामध्ये उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करणे, जवळ करणे म्हणजे उपकार करणे. विठ्ठल संत महात्मे उपकार करतात म्हणजे नेमकं काय. तुम्हाला स्वस्वरूपाच्या जवळ म्हणजे स्वस्वरूपाची जाणीव करून देतात. यालाच वृत्ती प्रभाकरामध्ये अविनाभाव संबंध म्हटलं गेले. ज्या विना जो होवे नाही ताका अविनाभाव संबंध कळे. म्हणजे तुम्हाला आनंद स्वरूपाची जी प्राप्ती करून देतात, आनंद स्वरूपाच्या जवळ करून ठेवतात. कारण तो परमात्मा कसा आहे, आनंदा वाचून तो परमात्मा नाही आणि तोच आनंद रूप आहे आणि त्याची जाणीव तुम्हाला करून देतात, त्याच्या जवळ करून ठेवतात. असा संत महात्मे उपकार करतात. बरं महाराज उपकार तुम्हाला पटले, परंतु या उपकारामध्ये दोन प्रकारची वृत्ती आढळते. आपण प्रपंच करत असताना अनेक वेळेला वाक्य ऐकायला मिळतात. महाराज या गृहस्थाला शून्यातनं जे काही निर्माण करता आलं ते केवळ माझ्यामुळे निर्माण करता आलं, परंतु या गृहस्थाला माझ्या उपकाराची अजिबात जाणीव नाही. म्हणजे ज्याला उपकाराची जाणीव नाही त्याला काय म्हणतो, हा फार कृतज्ञ मनुष्य. परंतु एखादा जर गृहस्थ उपकाराची जाणीव ठेवत असेल तर त्याला आपण त्याच्याबद्दल आपण चर्चा करतो, फार कृतज्ञ मनुष्य, केलेले उपकार नेहमी लक्षात असतात त्याच्या. हे आपण व्यवहारामध्ये बोलतो. म्हणजे जो केलेले उपकार विसरतोय, जो केलेले उपकाराची कसलीच जाण ठेवत नाही त्याला आपण कृतज्ञ म्हणतो. आणि केलेले उपकार जो स्मरणामध्ये ठेवतो त्याला आपण कृतज्ञ म्हणतो.
शास्त्रानुसार कृतज्ञ वृत्ती ही सत्कर्माची आणि कृतघ्न वृत्ती ही दुष्कर्माची. वेदांतामध्ये पापांचं चिंतन करत असताना 3 प्रकारच्या पापाचं वर्गीकरण केलं. पटवून देतो. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. कायिक म्हणजे शरीराकडून घडणाऱ्यामध्ये परत 3 प्रकार आहेत, वाचिकामध्ये 4 प्रकार आणि मानसिकामध्ये पुन्हा 3 प्रकारच्या पापाचं वर्गीकरण. कायिक म्हणजे शरीराकडून घडणारी 3 पाप कोणती? चोरी, जारी आणि हिंसा ही कायिक 3 पाप आहेत. वाचिक म्हणजे वाणीकडून घडणारी 4 पाप, कठोर बोलणं, कुटील बोलणं, असत्य बोलणं आणि असंबंधित बोलणं ही वाचिक 4 पाप आहेत. आणि मानसिक पापामध्ये पुन्हा 3 प्रकारच्या पापाचं वर्गीकरण आहे, परद्रव्य ध्यान, अहित चिंतन आणि वृथाभिमान. अशा 10 प्रकारचं पातक मनुष्याकडून दररोज घडतं. आणखी पुढे जाऊन जर वर्गवारी केली तर पाप, उपपाप, अतिपाप आणि महापाप अशा पुन्हा 4 लक्षण आहेत. यामध्ये अंतिमचं जे महापाप यात पुन्हा 5 लक्षण आहेत. ब्रह्महत्या, सुरापान, गुरुदारागमन, सुवर्णाची चोरी आणि या 4 जो संगत करतो असा 5वा महापापी. केले पाप जेनी दिले अनुमोदन, दोघासी पतन सारिकेची. एखादा दुष्कर्म करत असेल आणि केवळ दुसरा त्याला अनुमोदन देत असेल तर तो देखील महापापी आहे. म्हणजे एवढी पापाची वर्गवारी शास्त्रामध्ये पाहायला मिळते. याच्या पुढे जाऊन जर चिंतन करायचं झालं, स्मरणामध्ये आलं म्हणून बोलतो. गुरुदेवांच्या मुखातून चातुर्मासात आपण श्रवण केलं असेल की या पृथ्वी तलावर भगवंतांनी 3.5 कोटी प्रकारची तीर्थ निर्माण केली आहे. 3.5 कोटी प्रकारची तीर्थ कशा करता निर्माण केली? 3.5 कोटी प्रकारची पाप आहेत त्याच्या निवृत्ती करता 3.5 कोटी प्रकारची तीर्थ आहे. आणखी थोडासा सूक्ष्म विचार केला, महाराज ही 3.5 कोटी प्रकारची पाप तुम्ही सांगता, ती राहतात तरी कुठे? आपल्या शरीरावरती 3.5 कोटी प्रकारचे रोम आहेत. शंका वाटत असेल तर मोजून पहा, 1 तासभर वेळ आहे आपल्याकडे. 3.5 कोटी प्रकारचे रोम आहेत. ते रोम जिथून निर्माण होतात त्या प्रत्येक छिद्रामध्ये एक प्रकारचं पाप राहतं. म्हणून तीर्थामध्ये स्नानाकरता बुडी घेण्याची पद्धत आहे. मला तीर्थाचं महात्म्य सांगायचं नाही. 3.5 कोटी प्रकारच्या पापाची वर्गवारी शास्त्रामध्ये पाहायला मिळते. एवढी पापाची वर्गवारी केलेली असू द्या, मात्र प्रत्येक पापातून मुक्त होण्याकरता काही ना काहीतरी प्रायश्चित्त मिळतं. परंतु शास्त्रकार बोलतात निष्कृतिर्विहिता राजन कृतगुणी नास्ति निष्कृतिः. शास्त्रकार बोलतात प्रत्येक पापातून मुक्त होण्याकरता प्रायश्चित्त मिळेल, परंतु जो एक पाप असे की त्याच्यासाठी प्रायश्चित्त नाही, म्हणजे जो केलेले उपकार कसले स्मरणामध्ये ठेवत नाही, अशा कृतज्ञ मनुष्याच्या पापाला प्रायश्चित्त नाही. विठ्ठल आपण कृतज्ञ असलं पाहिजे का कृतज्ञ असलं पाहिजे? आपल्याकडे कशी पद्धत आहे ते सांगा, मी माझं नंतर बोलतो. कसं असलं पाहिजे? व्यावहारिकांची बोलतो. आपण आपल्यावरती झालेले उपकार स्मरणामध्ये ठेवावेत की आपल्यावरती झालेले अपकार स्मरणात ठेवावेत? आणखी व्यवहार बोलतो. आपण आपल्यावरती झालेले उपकार स्मरणात ठेवावेत की आपला झालेला अपमान लक्षात ठेवावा? आपण काय ठेवतो? पण तुम्ही कबूल केलं तर मला बरं. आपण आपल्यावरती झालेला महाराज अपमान स्मरणामध्ये ठेवतो. माफी मागून बोलतो, माझा तितका असं काही अधिकार नाही, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन बोलतो. आपण सध्याच्या प्रवाहात प्रपंचातला मान अपमान लक्षात ठेवतो, यात नवल नाही. बोलू की समजलं? आता तो मान अपमान महाराज परमार्थातही आला. महाराज परमार्थामध्ये मान अपमानाला जागाच नाही. परमार्थ हा केवळ आणि केवळ भक्ती करताय. परंतु मी तरी विनोदाने एक उदाहरण देत असतो, कोणाला बोलणं हेतू नाही. या गावामध्ये गेल्यानंतर आम्हाला चाल दिली नव्हती, येऊ दे आमच्या गावात. विठ्ठल म्हणजे मनुष्याचा गुणधर्म की आपण आपल्यावरती झालेले उपकार स्मरणामध्ये नाही ठेवत, आपला झालेला अपकार, आपल्यावरती झालेले अपमान आपण स्मरणामध्ये ठेवतो. ही दुष्कर्माची वृत्ती महाराज. आपण उपकार स्मरणामध्ये ठेवले पाहिजे. एक उदाहरण देतो एक व्यवहारातलं. आत्यंतिक जिवलग 2 मित्र आहेत. दोघांमध्ये बोलत बोलत चर्चा सुरू होते. अरे आता सुट्टी लागली, कुठेतरी फिरायला जाऊ. ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी फार गोड बोलायची पूर्वी. त्यांना रंगवता यायचं कारण त्यांच्या पाठीमागे अनुभव असायचा. ते म्हणायचे जीवनामध्ये आल्यानंतर एकदा तरी मुंबई पाहावी. म्हणून ती 2 मित्र मंडळी ठरवतात आपण मुंबई सारख्या मोठ्या ठिकाणी फिरायला जाऊ. आता फिरायला वगैरे गेलेले आहेत. गेल्यानंतर काय काय पाहावं पाहत समुद्र किनारी फिरायला निघतात. दोघं फिरत असताना दोघांमध्ये बोलणं चालू आहे. त्या बोलण्याचं रूपांतर भांडणामध्ये होतं. भांडण टोकाला जातं. पहिला मित्र दुसऱ्या मित्राला कानाखाली मारतो. दुसऱ्या मित्राला कानाखाली मारल्यावर दुसरा मित्र त्याला काही प्रत्युत्तर देत नाही. तसाच खाली बसतो. समुद्राची जी रेती असते त्या रेतीत लिहून टाकतो की आज माझ्या मित्राने माझा अपमान केला, त्यांनी मला कानाखाली मारले.
आता दोघांमध्ये एक प्रकारचं भांडण झाले असल्या कारणाने एक प्रकारचं अबोध असतं, कोणी कोणाशी संभाषण करत नाही. तसेच पुढे प्रवास चालू ठेवतात. आता पुढे गेल्यानंतर ज्यांनी कानाखाली खाल्ली असा तो दुसरा मित्र समुद्राच्या किनारी एक प्रकारचे दगड असतात, त्याच्यावरती तो चढण्याचा प्रयत्न करू लागतो. आताच्या काळातला तरुण असेल तर सेल्फीसाठी धरून चला. तो दगडांवरती चढण्याचा प्रयत्न करू लागतो, मात्र समुद्राचं पाणी सतत त्याच्यावर पडलं असल्या कारणाने त्याला एक प्रकारचं शेवाळ आलेलं होतं. त्यामुळे त्याचा पाय घसरतो, तो पाण्यामध्ये पडतो, त्याला काही पोहायला येत नसतं, त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागतं. हे दृश्य त्यांनी कानाखाली मारले असं तो पहिला मित्र पाहतो. पाहता क्षणी तो पाण्यामध्ये उडी घेतो, त्याला पाण्याच्या बाहेर काढतो, नाकातोंडात गेलेलं पाणी बाहेर काढतो, त्याला शुद्ध येते, तो स्थिर होतो, इकडे इकडे पाहू लागतो. इकडे इकडे पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आसपास कोणीच नाही, म्हणजेच माझे प्राण वाचवले ते कोणी वाचवले? माझ्या याच मित्राने वाचवले. म्हणून बाजूला पडलेला छोटासा दगड उचलतो, मोठ्या दगडावर कोरून लिहू लागतो की आज माझ्या मित्राने माझ्यावरती उपकार केले, त्यांनी माझे प्राण वाचवले. आता सुरुवातीला ज्यांनी कानाखाली मारली असा तो पहिला मित्र, ज्यांनी प्राण वाचवले असा तो पहिला मित्र, त्याच्या अंतःकरणामध्ये नानाविध चिकित्सा सुरू होता. नेमका हा असा का करतोय? मगाशी हा रेतीमध्ये लिहित होता, आता दगडावरती लिहितो, याला झालं तरी काय नेमकं? त्याला राहत नाही म्हणून तो त्याला प्रश्न करतो, विचारणा करतो, अरे बाबा तू काय करतोयस? मगाशी रेतीमध्ये लिहित होता, आता दगडावरती लिहितो, नेमकं झालं तरी काय? त्यावेळेला त्या दुसऱ्या मित्राने दिलेलं उत्तर मार्मिक आहे. तो म्हणू लागतो, जीवनामध्ये जर अपमान झाला तर तो रेतीमध्येच लिहावा, का तर तो पुसला जात असतो, मात्र उपकार झाले तर ते दगडावरतीच कोरावे. सिद्धांत की आपण उपकार स्मरणामध्ये ठेवले पाहिजे, म्हणजे आपण उपकार स्मरणामध्ये ठेवले पाहिजेत हा सिद्धांत आहे. परंतु बरीच मंडळी महाराज प्रतिपादन करतील, महाराज तुम्ही उपकाराबद्दल एवढं चिंतन सांगताय, परंतु आम्ही नित्याने कोणावर तरी उपकार करतो. प्रपंच करत असताना, संसार करत असताना नित्याने कोणावर ना तर कोणावर तरी उपकार करतो. परंतु महाराज प्रपंचातला उपकारच ठरत नाही. याला युक्तिवादानेही प्रतिपादन करता येईल, संत वाङ्मयाद्वारे बोलतो आणि तत्वज्ञानाच्या भूमिकेतूनही पटवून देतो. युक्तिवादाचा विचार केला तर शास्त्र असं सांगतं, आपल्याकडे गाई म्हशी आहेत, गाई म्हशींच्या दुधाकरता आपण कोणत्या धातूचं भांड वापरतो? कोणत्याही धातूचं भांड चालतं. परंतु शास्त्र सांगतं की एक दूध असेल की त्याच्याकरता सुवर्ण म्हणजे सोनं या धातूचं भांड लागतं, ते म्हणजे वाघिणीचं दूध आहे. शंका वाटत असेल तर घेऊन या. त्याच्या काळात शक्य नाही, त्यावेळेला शक्य होतं धर्मवीर छत्रपती संभाजीराजांना. आता आपण वडापाव जगणारी मंडळी, शक्य नाही आताच्या प्रवाहात. चिंतन एकच आहे की वाघिणीचं दूध आपल्यात सामावून घेण्याची पात्रता, अधिकार केवळ सोनं या धातूमध्ये. तुम्ही इतर धातूचं भांड घेऊन जर ते घेऊ लागला तर ते त्यात राहत नाही, छेदून निघून जातं. म्हणजे जसं वाघिणीचं दूध आपल्यात सामावून घेण्याचा अधिकार, पात्रता केवळ आणि केवळ सोनं या धातूमध्ये, इतर पात्रामध्ये ते राहतच नाही. तद्वत उपकार हा प्रपंचात राहतच नाही, तो केवळ आणि केवळ परमार्थातच. वाङ्मयाद्वारे जर पटवून द्यायचं झालं तर महाराज संसाराचं चिंतन करत असताना मौलिक ज्ञानोबाराय बोलतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, Hare
खोटा. महाराज संसाराचं जर स्वरूपच खोटा असेल याच्याकरताच वेदांतामध्ये ख्यातींचं चिंतन सांगितलं गेलेलं आहे. मग त्यामध्ये असत ख्याती आहे, आत्मख्याती आहे, अन्यथा ख्याती आहे, अख्याती आहे आणि अनिर्वचनीय ख्याती. क्लिष्ट करत नाही, फक्त निर्देश करून पुढे निघून जातो. असत ख्याती म्हणजे रज्जू सर्पाकार भासे जगडंबर. वेदांतामध्ये प्रक्रिया पटवून देण्याकरता अगदी प्रसिद्ध उदाहरण. रज्जू म्हणजे दोरीवर जो सर्प भासतो तो सत आहे की असत आहे. असत असताना सत म्हणजे त्याचं वर्णन सुरू झालं. वास्तविक त्याचा जर विचार आपण केला ते विचार कोणी स्वीकारला असेल याचा विचार सांगत असताना तो शून्यवाद्यांनी स्वीकारलेली ही असत ख्याती. त्याच्या पुढे जाऊन महाराज जी काही आत्मख्याती आहे म्हणजे रज्जूवर भासलेला जो काही सर्प आहे तो भ्रम वस्तूच्या ठिकाणी आहे का बुद्धीत आहे हा विचार स्वीकारतात ते कोण? क्षणिक विज्ञानवादी म्हणजे आत्मख्याती. त्याच्या पुढे जाऊन अन्यथा ख्याती, अन्य ठिकाणी. बघा आपल्याकडे कावीळ झाल्यानंतर काही गोष्टी पिवळ्या दिसतात किंवा उदाहरण द्यायचं झालं आपण पूर्वी कुठेतरी वारुळात सर्प पाहिलेला आहे परंतु आता तो रज्जूच्या ठिकाणी दिसतो म्हणजे अन्य ठिकाणी दिसतो. याला अन्यथा ख्याती म्हणतात. ही नैयायिक आणि वैशेषिकांनी स्वीकारलेली. याच्या पुढे जाऊन अख्यातीचा विचार म्हणजे रज्जूवर बसलेला जो काही सर्प आहे सर्प हे त्याचं ज्ञेय आहे आणि त्याचं ज्ञान म्हणजे ती दोरी आहे. म्हणजे ज्ञाता आणि ज्ञेय दोन्ही भिन्न आहेत हा विचार स्वीकारणारी म्हणजे अख्याती आहे. ही कोणी स्वीकारली? सांख्य आणि प्रभाकरांनी. आणि शेवटची अनिर्वचनीय ख्याती म्हणजे उत्तर मीमांसा वेदांताने स्वीकारलेली. अनिर्वचनीय इथला अर्थ असा आहे की तो सत असत विलक्षण. हा प्रपंच महाराज सतही म्हणता येत नाही असतही म्हणता येत नाही म्हणून त्याच्याकरता वृत्ती आली सत असत विलक्षण. आणि असा हा प्रपंच असल्या कारणाने प्रपंचाचा उपकार ठरू शकत नाही. विठ्ठल पटण्याकरता क्लिष्ट वाटलं असेल परंतु मानणं गरजेचं आहे कारण ज्यांच्या कृपाशीर्वादाने हा आपण उत्सव संपन्न करतो ती साधी व्यक्ती नाही. कारण इथं आम्हाला थोडासा अध्यात्माला वेदांताला स्पर्श करणं आमची परीक्षा आम्ही ते समजतो. असो मला आणखी एक व्यवहाराच्या भाषेतनं पटवून देतो. महाराज प्रपंचातला उपकार का ठरत नाही? प्रपंच करत असताना आपण कोणतीही गोष्ट करत असताना हे मी करतो ही वृत्ती जागी असते. परंतु संतांचा विचार केला ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. संत महात्मे लाभाशिवाय प्रेम करतात, लाभाशिवाय उपकार करतात. तुम्ही आम्ही लग्नात आहेर का करतो? आपल्या लग्नात त्यांनी डबल केलं पाहिजे. याला उपकार नाहीत म्हणत, याला फार तर सहकार्य किंवा मदत म्हणा. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट करत असताना प्रपंचात मी ही वृत्ती जागे आणि म्हणून प्रपंचातला उपकार ठरत नाही. विठ्ठल भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करायची तर शास्त्राने अनेक साधना सांगितलेल्या आहेत. नाना साधनांच्या केल्या खटपटा कर्म आहे, उपासना आहे, योग आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे. त्यातलीच एक पद्धती म्हणजे महाराज उपकार आहे. तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करायची तुझं भाव आहे देव, तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची महाराज म्हणतात करी हा सुलभ उपाव. दर्शक सर्वनाम आहे. अंगुली निर्देश केला हा सोपा मार्ग आहे. कोणता? तुका मनी फार थोडा तरी परोपकार. यावर पूर्वपक्ष निर्माण होतो. महाराज फार उपकार आम्हाला नाही जमला मग आम्ही थोडा जरी केला तरी तुम्ही सांगता भगवंताची प्राप्ती. असं कसं काय होईल? एवढा भगवान परमात्मा सोपा आहे का? पटवून देतो चिंतन. आपल्याकडे आता आपण उपवास करतो. वास्तविक कर्मशास्त्रातला उपवास वेगळा आणि भक्तिशास्त्रातला उपवास वेगळा. कर्मशास्त्र सांगतं 2 वेळेला पाणी पिलं उपवास मोडला. मी चहा नाही बरं पाणी सांगतो. पाणी जरी 2 वेळेला पिलं तरी उपवास मोडतो. दुपारी झोपलं उपवास मोडला. हे कर्मशास्त्र भिन्न आहे. भक्तिशास्त्रामध्ये आपल्याकडे उपवासाच्या दिवशी अन्नाचा त्याग सांगितले आहे. आता एखादा गृहस्थ आहे, वडिलोपार्जित घरामध्ये माळ आहे तुळशीची परंतु वडील असेपर्यंत त्यांनी काही तुळशीची माळ परिधान केली नाही म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये विचार सुरू होतो की आपण आता माळची परंपरा पुढे जोपासावी. आणि म्हणून एखाद्या महाराजांकडे जातो आणि माळ परिधान करण्याकरता सांगतो. मला सांगा त्या महाराजांनी जर सुरुवातीलाच सांगितलं केवळ ग्लासभर दुधावरती तुम्हाला एकादशी करावी लागेल तो माळ परिधान करेल का? मी निर्जला एकादशी लांब ठेवली ग्लासभर दूध सांगतो. माफी मागून बोलतो सध्या सांगणारे करतात का हा चिंतनाचा विषय. असं त्या परखडता वाटेल स्पर्श करत नाही. चिंतन मला एकच पटवून सांगायचंय आपल्याकडे उपवासाच्या दिवशी अन्नाचा त्याग सांगितलेला आहे परंतु आपल्याला अन्नाचा त्याग शक्य होत नाही म्हणून आपण अन्नात बदल केला. इतका बदल केला सुरुवातीला फलाहार होता त्याचा फराळ कसा झाला विस्तारात मला जायचं नाही.
सिद्धांत एवढाच मला पटवून द्यायचा आहे की अन्नाचा त्याग शक्य होत नाही म्हणून जसा आपण अन्नात बदल केला तद्वत तुम्हाला केवळ आणि केवळ फार उपकार करा असं सांगितलं तर कोणीच उपकाराकडे येणार नाही म्हणून सुरुवातीला थोडा तरी करा हे सांगण्याकरता संत महात्मे प्रवृत्त झाले. विठ्ठल उपकार करता संत महात्मे प्रवृत्त करतात कारण तुम्ही आम्हाला हा नरदेह मिळाला तो देखील ईश्वराच्या उपकारामुळे. काही जण म्हणतील महाराज आम्ही अनेक कीर्तनामध्ये ऐकतो अगा कर्मी जे उरावे किंवा केले कर्म झाले तेचे भोगाले. आम्ही आमच्या कर्मातून जर पुण्य अधिक केलं तर स्वर्ग प्राप्ती सांगतात, पाप जर अधिक केलं तर त्याला नरक प्राप्ती सांगतात. पाप पुण्य जर समान असेल तर नरदेह मिळतो. पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ही कारणे आम्ही नेहमी ऐकतो आणि तुम्ही काय सांगता ईश्वराच्या उपकारामुळे. आम्हाला हा सिद्धांत पटवून देण्याकरता गुरुजी पाठात एक उदाहरण सांगत असतात. पूर्वी तराजू असायचे, आता डिजिटल झाले सगळे. तराजू मध्ये एका पारड्यात 2 पारडे असायचे, त्यातल्या एका पारड्यात 10 किलोचा भला मोठा दगड आहे आणि दुसऱ्या पारड्यात दगडांचा चारा चोर आहे. मला सांगायची बरोबरी तुलना होऊ शकते का? बरोबरी होऊ शकत नाही. 10 किलोचा भला मोठा दगड आणि चारा चोरा दगडांचा याची बरोबरी तुलना होऊ शकत नाही. तो दगडांचा चारा चोरा म्हणजे आपलं पाप समजा, ही दगडांचा भला मोठा दगड म्हणजे 10 किलोचा ते म्हणजे आपलं पाप समजा आणि चारा चोरा म्हणजे आपलं पुण्य समजा. मी चारा चोरा तरी सांगितलं तसं तर ते पारड रिकामच राहिलं असतं. चिंतन एकच आहे की पापाचा भला मोठा दगड आहे पुण्याचा चारा चोरा याची बरोबरी होऊ शकते का? नाही. ईश्वर काय करतो आपण केलेलं इकडचं थोडंसं पुण्य असा चारा चोरी रूपी पुण्य एकत्रित करून पापा एवढं ते समान करण्याचं काम ईश्वर करतो म्हणून नरदेह मिळतो. विठ्ठल वेदांचे देखील तुम्हाला उपकार आहेत, माता पित्यांचे उपकार आहेत. मात्र मोह जर अडवाला हित नाही ठावे जननी जनका. आणि संतांचे उपकार महाराज अभंगात प्रतिपादन करतात. याला कारण संतांचे उपकार जगत कल्याणार्थ. का संतांचे उपकार जगत कल्याणार्थ ठरतात? संत महात्मे ऐश्वर्य संपन्न आहेत. काही जण म्हणतील महाराज जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र ऐकताना आम्ही ऐकतो घरातून जगद्गुरु तुकोबारायांना चंद्र दिसत होता ही परिस्थिती आम्ही अभ्यासतो आणि तुम्ही काय सांगता संत महात्मे ऐश्वर्य संपन्न आहे. महाराज संत महात्म्यांचं ऐश्वर्य ह्या लौकिकामध्ये नसतं. संतांकडचं ऐश्वर्य म्हणजे संत महात्मे भक्तीने ओतप्रोत भरलेले आहेत. भक्तीने ऐश्वर्य संपन्न असणारे संत महात्मे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू. म्हणजे संतांकडे जे धन आहे ते लौकिकातलं नाही महाराज आणि अलौकिक असं धन आहे. त्यांनी ऐश्वर्य संपन्न भक्तीने ऐश्वर्य संपन्न संत महात्मे आणि म्हणून संतांचे उपकार जगत कल्याणार्थ ठरतात. दुसरं लक्षण महाराज संतांकडे ज्ञान आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात ते चालते ज्ञानाचे लिंब तयाचे वैवते सुखाचे कोंब येर माणूसपणे बांब लौकिक भाव. किंवा ज्ञानोबायांचं वर्णन पहा. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज मन
या जोड चालीचा आनंद घेण्याकरता ज्ञानोबांच्या सोहळ्यात यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. परंतु श्री ज्ञानोबांच्या सोहळ्यात येऊन दिंडीत चालावं लागतं हे तितकंच खरं. त्याला दिंडीत चालावं लागतं, तळावर कीर्तनाला, जागराला, काकड्याला हजर राहावं लागतं. त्यावेळेला या चालींचा आनंद घेतो. सोहळ्यामध्ये ज्येष्ठ कीर्तनकार त्यांनी प्रतिपादन केलं होतं. वैकुंठवासी ब्रह्मलीन भोसरीकर माऊलींचं एक वाक्य होतं की बऱ्याच मंडळींना नवे नवे महाराजांना त्यावेळेला देखील माहिती असावं म्हणे की बरीच मंडळी ज्ञानोबांचा सोहळा सोडून, दिंडी सोडून एक 5-10 किलोमीटर पुढे चलती. पहा, माझ्याकडे लक्ष द्या. संतांना त्यावेळेला देखील माहिती असावं म्हणे की बरीच मंडळी ज्ञानोबांचा सोहळा सोडून, दिंडी सोडून 5-10 किलोमीटर पुढे चलतील म्हणून महाराजांनी त्यांच्याकरता प्रमाण खर्चिक घातलेलं आहे. पापाचे कळप वळती पुढे विठ्ठल. सांगायचं आहे की हा आनंद महाराज वारकऱ्यांच्या सहवासात मिळतो. असू द्या, ज्ञान यांचा राजा गुरु महाराज किंवा ज्ञानोबांचं आणखी वर्णन पाहिलं. ज्ञान यांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञान यांचे राजे शिरोमणी असणारे ज्ञानोबा आहे. महाराज ज्ञान त्यांचं स्वरूप आहे. परंतु महाराज ज्ञानाचा विचार केला. संतांकडे ज्ञान शास्त्र जसं तुम्हाला साधना करून प्राप्त करायला सांगता असं ज्ञान नाही. उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी आले लोटांगणी चांग देव. महाराज संतांकडचं ज्ञान उपजत आहे. तुम्हाला जसं साधना करून ज्ञान संपादन करावं लागतं असं संत महात्म्यांनी साधना करून ज्ञान संपादन केलेलं नाही. उपजत ज्ञानी आहे संत महात्मे आणि म्हणून त्यांचे उपकार जगत कल्याणार्थ ठरतात. माफी मागून बोलतो, सध्याच्या प्रवाहामध्ये मी किती ज्ञानी हे आपण समाजाला पटवून सांगतो. मला सांगा, स्वतःला ज्ञानी, स्वतःला शहाणं म्हणावं की जगाने आपल्याला शहाणं म्हणावं? जगाने म्हणावं. जगाने शहाणं म्हणताना 100 वेळेनी शहाणं म्हणावं का एका शहाणीने शहाणं म्हणावं? विठ्ठल विठ्ठल. मी नाही, सुभाषितकार गोड बोलतात. संपूर्ण कुंभो न करोति शब्दं अर्धो घटो घोषमुपैति नूनं विद्वान कुलीन न करोति गर्वं जल्पन्ति मूढंस्तु निर्मिह्ना. शास्त्रकार बोलतात संपूर्ण कुंभो न करोति शब्दं. कुंभ म्हणजे एखादी पाण्याची घागर आहे. पाण्याची घागर संपूर्ण पाण्याने भरते, त्यावेळेला ती आवाज करते का? न करोति शब्दम, त्यावेळेला ती आवाज करत नाही. मात्र अर्धो घटो घोषमुपैति नूनं, घागर ज्यावेळेला अर्धवट भरते त्यावेळेला ती खळखळ खळखळ आवाज करते. तद्वत अर्धवट ज्ञान बडबड करतं, पूर्ण झाल्यावर होत नसते. विठ्ठल विठ्ठल. अध्यात्मामध्ये ज्याला ज्ञान संपादन झालेलं आहे तो मी ज्ञानी हे सांगणारा देखील ओळख नाही, हे ज्ञानाचं लक्षण आहे. मग जो सांगत असतो मी ज्ञानी तो अर्धवट ज्ञानी ओळखावा. परंतु संतांकडचं ज्ञान असं नाही. उपजताची ज्ञानी संत महात्मे आहेत आणि म्हणून त्यांचे उपकार जगत कल्याणार्थ ठरतात. तिसरं लक्षण विचारात घेतलं, संतांकडे महाराज दातृत्व आहे. 12व्या अध्यायाच्या पहिल्याच ओळीमध्ये ज्ञानोबा बोलतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवदत आनंदे वर्षते. उदार पद वापरतात. उदार आपण पद कोणाकरता वापरतो? ज्याच्याकडे दातृत्व आहे. पहा, आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो, मोबदला दिल्याशिवाय आपल्याला एखादी वस्तू मिळते का? परंतु संतांकडे जावा. घातला दुकान देती आणि दान संत उदार उदार भरले अनंत भांडार. महाराज संतांकडे गेलं तर देती आली असे दान. कारण संत महात्म्यांना कसलंच बंधन नाही, एक त्या परमात्म्याला बंधन नाही. तुझे अवतार या जाणवे स्वतंत्र देतान म्हणसी पात्र पात्र पै कैवल्यासे पवित्र वैर्याही देदरे. भगवान परमात्मा मोक्षासारखी गोष्ट अधिकाराला वाचून देऊ नये, परंतु ती वैर्याला देखील देतो. कारण भगवंताला पात्र अपात्रेचा विचार करण्याची गरज नाही, कारण त्याला ते बंधनच नाही. दुसरं साधू संतांना बंधन नाही म्हणून देते आली असे दान, त्यांना कसलंच बंधन नाही. आणि मात्र तुम्हाला दानाबाबत शास्त्रकार बंधन सांगतात. अन्नदानाला बंधन नाही. सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. द्रव्य दान करत असताना आपण पात्र अपात्रेचा विचार केला पाहिजे. कुपात्री दान केलं तर दारिद्र्य येतं असं शास्त्रकार बोलतात. पात्र अपात्र विचारोस्ती धेनु पन्न गयोरिवह तृणा संज्ञायते क्षीरं क्षीरा संज्ञायते विषम. आता उदाहरण देतात, तृण म्हणजे गवताची पेंडी. ती जर आपण एखाद्या गायीला दिली तर गाय माघारी काय देते? पवित्र असं दूध देते. याला सत्पात्री दान म्हणा. परंतु तेच पवित्र दूध जर आपण एखाद्या सर्पाला दिलं तर सर्प माघारी काय देतो?
याला कुपात्री दान म्हणा. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे संतांचा विचार केला तर महाराज संतांकडे दातृत्व. अंतिमचं लक्षण जर विचारात घेतलं निरपेक्ष वृत्ती संतांकडे. निरपेक्ष वृत्तीचा विचार केला. भगवद्गीता 12व्या अध्यायामध्ये आवडणाऱ्या भक्ताचा विचार 6 श्लोकामध्ये मांडते. त्यामध्ये 16व्या श्लोकामध्ये गीता बोलते अनपेक्षा सुचिरलक्ष उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तास्मे प्रियः. कृष्णाला असे बाळगोपाळ असले असे पोट भरत नाही. विठ्ठल विठ्ठल. चिंतन एकच सांगायचं आहे की अनपेक्ष हा यो मद्भक्तास्मे प्रियः. ज्याची मागणी संपली आहे. तुकोबारे बोलतात भक्ताईसे जाना जे देहे उदास केनी आशा पाश निवारुणी. भक्ताच्या 2 व्याख्या प्रतिपादन करतात. जे देह उदास या नामे भक्तांनी गेली आशा पाश निवारुणी. माझा तो मूळचा विषय नाही म्हणून उदास पदाला स्पर्श करत नाही, मात्र गेली आशा पाश निवारुणी. जगद्गुरु तुकोबारांना ज्यावेळेला भगवान परमात्मा मागा मागा म्हणून आग्रह करतात. तुकोबारे काय मागतात महाराज. मागणी ते सरे ऐसे करी देवा. माझी मागणीच संपू द्या, हीच मला मागणी द्या. याला म्हणतात निरपेक्ष वृत्ती. विठ्ठल विठ्ठल. आत्ताच्या प्रवाहामध्ये महाराज निरपेक्ष या तत्वावर या पदावर बोलणंही कठीण चालतं. माझा काही अधिकार नाही परंतु स्पर्श करून जातो. एक उदाहरण घडलेला प्रसंग. एका भागामध्ये काल्याच्या कीर्तनाला गेलो होतो. भागाचं नाव सांगत नाही, झाल्यावर सांगतो. काल्याच्या कीर्तनावर त्या भागामध्ये पगारीचा दिवस म्हणण्याची पद्धत आहे. काय हे मला माहित नाही. कीर्तन वगैरे झालं. काही मंडळींना नारळ प्रसाद देण्याचं काम चालू होतं. एका गृहस्थाला नारळ प्रसाद दिल्याबरोबर त्यांनी घेतलेला नारळ लगेच कानाजवळ लावला. हलवून पाहिला. त्याच्या मुखातून एक वाक्य आलं. देऊन दिला पण बिन पाण्याचा दिला. मला सांगा नारळाच्या आकाराकडे बघणारी आपली मंडळी निरपेक्षकडे कधी पोहोचणार. विठ्ठल खडखडता वाटेल म्हणून विस्तार करत नाही, परंतु संतांचा विचार केला तर महाराज संतांकडे ऐश्वर्य संपन्नता आहे, ज्ञान आहे, दातृत्व आणि निरपेक्ष वृत्ती. या निरपेक्ष या सर्वच्या सर्व लक्षणांनी संत महात्मे परिपूर्ण आहेत आणि म्हणून संतांचे उपकार जगत कल्याणार्थ ठरतात. बरं महाराज तुम्ही सांगता संतांचे उपकार, असे कोणते त्यांचे उपकार? वेदांतामध्ये पंचविषयाचं चिंतन आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाची उत्पत्ती पंचमहाभूतांच्या तमोगुणांपासून आहे. कोण कोणापासून निर्माण झाला? शब्द हा आकाशापासून, स्पर्श वायूपासून, रूप तेजापासून, रस जलापासून आणि गंध पृथ्वीपासून निर्माण झाला. प्रत्येकाकरता एक एक प्राण्याचं उदाहरण वेदांतामध्ये विस्तार करत नाही, परंतु विषयांचा उपभोग घेतल्यानंतरचा परिणाम लांब आहे. विषयांचं किंचित स्मरण जरी केलं त्याला काय स्थिती होते? गीता बोलते ध्यायतो विषयान् पुंसा संगस्ते सुपजायते संगा संजायते कामात् कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहात् सम्मोहात् स्मृति विभ्रमात् स्मृति विभ्रमात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. नश्यति नाही प्रणश्यति. विषयांचं किंचित स्मरण जरी केलं मनुष्य प्रेत होत होतो. एवढे विषय बाधक आहे. ज्ञानोबारे देखील म्हणतात हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचे भासे भद्र जाती. आणि म्हणूनच या विषयानंदामध्ये 3 प्रकार केले. तसा तर आनंद लौकिका घेत नाही, परंतु प्रवाहानुसार बोलावं लागतं. प्रिय मोद आणि प्रमोद. विषयाचं दर्शन याला प्रिय आनंद म्हणा, विषयाची प्राप्ती याला मोद आनंद म्हणा, विषयाचा उपभोग याला प्रमोद आनंद म्हणा. पटवून देतो चिंतन. कोणाला बोलणं येत नाही. बरं आता कीर्तन वगैरे झाल्यानंतर रात्री आपण भजनाला बसतो. कीर्तनानंतर भजन ते 2 तासाचं. मौली ज्ञानोबारांच्या सोहळ्यात आला तर आपल्याला जागर पाहायला मिळतं. आपल्याकडे थोडं परंपरेत आमच्याकडे पंढरपुरात आला तरी तुम्हाला जागर पाहायला मिळतं. रात्रभर उभारून केला जातो. कीर्तन झाल्यानंतर विना उभा राहिला की काकडा करूनच खाली बसायचं. याला जागर म्हणतात. आत्ताच्या काळात शक्य होत नाही म्हणून त्याचं रूपांतर भजनात आलं. ते 2 तासाचं असतं. म्हणजे 2 तासाचं भजन जर व्यवस्थित चालायचं असेल तर त्या भजनी मंडळाच्या समोरून फक्त चहाचं भांड न्यायचं. मी विनोद नाही म्हणला, मला सिद्धांत पटवून द्यायचा आहे. विषयाचं दर्शन म्हणजे चहाचं भांड दिसणं याला प्रिय आनंद म्हणा. विषयाची प्राप्ती चहाचा कप आपल्या हातामध्ये येणं याला मोद आनंद म्हणा. आणि चहा पिणं चालू झालं विषयाचा उपभोग याला प्रमोद आनंद म्हणा. विठ्ठल असे बाधक असणारे हे विषय महाराज, परंतु यापासून कोणीच अलिप्त राहू शकत नाही. विषय ओढी भरले जीव आता याची कोण करील कीव नुपजे नारायणी भाव पावनी ठाम नरदेह. सगळे जीव या विषयामध्ये अडकले. नवे नवे पौराणिक कथा भाग असा आहे
महाराज एके दिवशी व्यास मुनी सिद्धांत प्रकट करत असतात आणि लिखाणाचं काम जैमिनी ऋषी करत असतात. व्यास मुनी सिद्धांत प्रकट करतात, कितीही ज्ञानी व्यक्ती असेल त्याला स्वतःची इंद्रिय आवरता येत नाही, तो विषयांपासून अलिप्त राहू शकत नाही. जैमिनी ऋषी लिखाण करत असतात, ते बोलू लागतात मला काही हा सिद्धांत पटत नाही, मग त्यांच्या ज्ञानाचा काय उपयोग. व्यास मुनी म्हणतात तुम्ही लिखाण थांबवा, ज्या वेळेला सिद्धांत पटेल त्यावेळेला येऊन लिखाण पूर्ण करा. लिखाण थांबलं जातं. जैमिनी ऋषी आपल्या पर्णकुटीमध्ये निवांतपणे एके दिवशी बसलेले असताना अचानकपणे धोधो प्रकारे पाऊस सुरू होतो, वादळ सुटलेले, वारा सुटलेला आणि म्हणून अंतःकरणात विचार चालू होतो कोणाला तरी निवारा पाहिजे असेल तर आपण पाहूयात. म्हणून उडतात दरवाजाच्या पर्णकुटीच्या दरवाजामध्ये उभारतात, इकडे इकडे पाहू लागतात तर समोर एका वृक्षाखाली एक सुंदर स्त्री उभी असलेली पाहायला मिळते. तिच्याशी संवाद चालू करतात. मोठा पाऊस सुरू आहे, वादळ सुटलेला आहे, वारा आहे, तुम्हाला जर निवारा पाहिजे असेल तर माझ्या पर्णकुटीत विश्रांतीला थांबा, पाऊस वगैरे गेल्यावर तुम्ही जाऊ शकता. सात्विक भावना होते, स्त्रीला म्हणणं पडतं. स्त्री पर्णकुटीमध्ये येते, दोघांना एकांत मिळतो, दोघांच्या गप्पा सुरू होतात. गप्पा टोकाला जातात. जैमिनी ऋषी त्या स्त्रीला बोलू लागतात तुमचा विवाह झालाय का? नाही झाला. करण्याची इच्छा आहे का? आहे, परंतु एक अट आहे, जो मला खांद्यावरती विराजमान करून मंदिराभोवती 3 प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याच्याशी मी विवाह करायला तयार आहे. जैमिनी ऋषी बोलतात मी तुम्हाला खांद्यावरती विराजमान करून 3 प्रदक्षिणा पूर्ण करतो. आता जैमिनी ऋषी कोण आहेत हे पहिल्यांदा सांगतो. आपल्याकडे 6 शास्त्र आहेत. सर्व सुख गोडी, साही शास्त्र निवडी. सर्व शास्त्र निवडी पाठ नाही बरं आपला, कारण संप्रदाय 6 शास्त्र स्वीकारतो. नास्तिक त्यामध्ये 4 भाग वगैरे याचा आपण विचार करत नाही. 6 शास्त्र आपण स्वीकारतो. पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, न्याय, वैशेषिक, सांख्य आणि योग अशी 6 शास्त्रे. यातल्या पूर्व मीमांसाच्या शास्त्राचे कर्ते म्हणजे जैमिनी ऋषी. ज्यांनी एक शास्त्र निर्माण केलं ते जैमिनी ऋषी बोलतात मी तुम्हाला खांद्यावरती विराजमान करून 3 प्रदक्षिणा पूर्ण करतो. आणि म्हणून त्या स्त्रीला खांद्यावरती विराजमान करतात. पहिली प्रदक्षिणा पूर्ण करतात. दुसरी प्रदक्षिणा पूर्ण करत असताना खांद्यावरती ओझं वाढलं, कशी बशी प्रदक्षिणा पूर्ण करतात. मात्र 3ऱ्या प्रदक्षिणेला आपण जर आता पुढचं पाऊल टाकू तर जागेवर कोसळू म्हणून खाली बसतात, खांद्यावरून त्या स्त्रीला उतरवतात आणि वर मान करून त्या स्त्रीकडे पाहावं म्हणून पाहतात तर ती स्त्री नसून व्यास मुनी असतात. साष्टांग प्रणिपात करतात आणि म्हणतात तुम्ही सांगितलं तेच योग्य. कितीही ज्ञानी व्यक्ती असेल त्याला स्वतःची इंद्रिय आवरता येत नाही. विठ्ठल आपण कितीही मोठे झालो, ज्ञानी असलो तरी विषयांपासून अलिप्त राहूच याची शाश्वती देता येत नाही. परंतु महाराज संतांचे उपकार एवढे मोठे. संतांच्या चरणाचा रजकण सहजरी लागला. वासनेचे बीज जळवे मात्र संतांच्या चरणाचा रजकण सहजरी लागला. संतांचा स्पर्श लांब ठेवला महाराजांनी. संतांच्या चरणाचा रजकण सहजरी लागला. वासनेचे बीज जळून जाय. वासना जाती यात नवन नाही. वासना ज्याच्यापासून निर्माण झाली अशी कार्यासहित कारणाची निवृत्ती संतांच्या केवळ चरणाच्या रजकणाच्या स्पर्शामुळे. विठ्ठल असे संतांचे अगणित उपकार आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सगळ्यांना घेऊन जगणारा अहंकार यात गुरफटून पडलेली आपली मंडळी. मात्र संतांनी विशेष दृष्टीने जरी तो महामानकडे पाहिलं, कृपा कटाक्षणे हाळिले आपुल्या आपदे बैसवे. संत महात्मे त्यांना तुम्हाला त्यांच्या स्वरूपाचं करून टाकतात. असे संतांचे अगणित उपकार आहेत. ते तुम्हाला बोलता येत नाही, यात नवल नाही. देवादिकांना संतांबद्दल बोलता येत नाही.
अहो देवादिकांना बोलता येत नाही यातही नमन नाही, संतांना देखील संतांबद्दल बोलता येत नाही. तेच लक्षण तुकोबाराय बोलतात प्रस्तुत अभंगाचं प्रथम उपकार मज निरंतर जागविते. काय हे पद वापरतात तुकोबाराय सुरुवातीला. इथलं हे काय हे पद अनिर्वाच्य वाचक आहे, कारण संतांबद्दल बोलणं घडत नाही. याला कारण शब्द जिथं प्रवृत्त होतो ते प्रवृत्त होत असताना त्याच्या पाठीमागे जातिक गुण क्रिया आणि भेद या चार लक्षणं लागतात. मात्र संत महात्म्याच्या ही अतीत असल्या कारणाने शाब्दिकाचे काम नाही येते. आणि दुसरा विचार केला तर महाराज पारमार्थिक सत्तेमध्ये अनुभूती असते, अनुवाद करता येत नाही. पारमार्थिक सत्ता नेमकं म्हणायचं कशाला? जिचं कशानेच मिथ्यात्व निश्चय होत नाही त्याला पारमार्थिक सत्ता म्हणतात. याच्या खरं तर एकच सत्ता पटत नाही म्हणून परत प्रातिभासिक आली, व्यवहारिक आली. आता प्रातिभासिक म्हणजे प्रतीती मात्र सत्ता, व्यवहारिक म्हणजे ब्रह्मज्ञानाशिवाय इतर कशानेच त्याचा बाद निश्चय होत नाही त्याला व्यवहारिक सत्ता म्हणतात. बाकी त्याला स्पर्श करत नाही कारण माझी वेळ संपत आली, नवे नवे संपलेलीच आहे. परंतु सुरुवात दिलगिरी व्यक्त करतो की येण्याकरता थोडासा विलंब झाला. याला कारण रात्रीची सेवा लोणावळा भागात होती आणि ही सेवा घेताना तिथी पाहण्यात आली नाही. आणि नेमके आज आमच्या पणजोबांची पुण्यतिथी होती आणि पणजोबांच्या पंढरपुरामध्ये काही दिव्य परंपरा आहे. त्यामध्ये आपली एक जी दिव्य परंपरा आहे त्याचे संस्थापक म्हणजे आमचे पणजोबा. त्याची पूर्वापार परंपरा आहे आमच्या घराण्यामध्ये. आमच्या परंपरेतली एक 8वी पिढी, परंतु परंपरेने आमच्या पणजोबांनी एक स्वतंत्र फट निर्माण केला आणि त्यामध्ये एक देवरूप विभूती होऊन गेली असल्या कारणाने पंढरपुरामध्ये आम्हाला तिथं थांबणं गरजेचं आहे. ते आमचं कर्तव्य. कारण आज त्यांनी ज्यावेळेला देह ठेवत असताना कालच म्हणजे आजची ही फाल्गुन शुद्ध अष्टमी आहे, फाल्गुन शुद्ध सप्तमीला आमच्या आजोबांजवळ सांगितलं की उद्या देह ठेवणार आहे.
आणि सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी हरिपाठ ज्ञानेश्वरी वाचण्याकरता सांगितले, हरिपाठ वाचण्याकरता सांगितला. हरिपाठामध्ये ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ असं म्हटलं की देह ठेवला. आणि म्हणून त्यांची ही पुण्यतिथी तुमच्या दिव्य परंपरेकडून साजरी होते. आणि तिथी बघण्यात न आल्या कारणाने थोडासा निघण्याकरता मला विलंब झाला. 10 ते 12चं कीर्तन ते उरकून 1 वाजले मला निघण्याकरता. तरी मी भरपूर, परंतु इथं आल्यानंतर बरोबर रस्ता चुकला. ते घाटात थोडस पुढे गेल्यामुळे आणखी 10 मिनिटं लेट, नाही तर मी 7 वाजता शार्प इथं येत होतो. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु काही वेळेला लेट सुटला तरी वेळेत पोहोचला त्याची जबाबदारी माझी. विठ्ठल विठ्ठल अत्यंत काही महत्वाची पदे त्याला स्पर्श करून सेवेला पूर्ण विराम देतो. कारण मला याची पुरेपूर जाणीव आहे. कारण कीर्तनानंतर महत्वाचा कार्यक्रम आहे आपला, त्याला जास्त विलंब करून चालत नाही. कारण कथेची सामुग्री असं मला यामध्ये चिंतन पटवून सांगायचं आहे. पारमार्थिक सत्ता, पारमार्थिक सत्तेविषयी केवळ मध्ये त्यामध्ये अनुभूती असते, अनुवाद करत नाही. हा सिद्धांत पटवून देण्याकरता मला गुरुजी एक उदाहरण सांगत असतात. भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि म्हणून गावोगावी सर्वे करण्याकरता परराष्ट्रातला गृहस्थ भारतामध्ये येतो. आणि आल्यानंतर गावोगावी फिरत असताना एक शेतकरी एका कठड्यावरती ऊस खाताना त्याला पाहायला मिळतो. आता त्याला यातलं काही नॉलेज नसल्या कारणाने त्याला विचारणा करतो, तुम्ही काय खात आहात? तो सांगतो याला ऊस म्हणतात. त्याचा दुसरा प्रश्न, हा तू किती खाणार आता? तो सांगतो एवढा खाईल. काहीतरी तो उत्तर देतो. त्याचा तिसरा प्रश्न, हा लागतो कसा? तो सांगतो गोड लागतो. त्याचा चौथा प्रश्न, किती गोड लागतो? इकडे आहे का ऊस? किती गोड लागतो सांगा? सांगता येतं? आमचे तीर्थरूप बाबा नेहमी कीर्तनात उदाहरण देतात. आंब्याची गोडी चाखणाऱ्याला की पाहणाऱ्याला? चाखणाऱ्याला. तो आंबा किती गोड आहे हे शब्दात सांगता येतं का? विकणारा देखील आधी म्हणतो डेमो घेऊन पहा. म्हणजे आंब्याची गोडी, ऊसाची गोडी हा अनुभव घेण्याचा विषय महाराज. तो किती गोड हे शब्दात वर्णन करता येत नाही. तद्वत संतांचे उपकार हा अनुभव घेण्याचा विषय, शब्दात वर्णन करता येत नाही. म्हणून तुकोबाई म्हणतात, काय सांगू आता? विठ्ठल परंतु तुम्हाला कळण्याकरता तुकोबाई म्हणतात, मला जेवढे अवलोकन झाले सांगण्याचा प्रयत्न करतो. महत्वाचा उपकार महाराज बोलतात, मज निरंतर जागविती. या 3 पदाचं चिंतन करायचं. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे असे भावे उतराई, ठेवित पायी जीव थोडा. विठ्ठल काय संवाता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. तुकोबाई प्रतिपादन करतात, मज निरंतर जागविती. आता मज ही पद महाराज वेष्टी वाचक आहे की समष्टी वाचक आहे?
मज हा या पदाने महाराज जगद्गुरु तुकोबाराय स्वतःकडे घेतात का? या पृथ्वी तलावर जेवढे काही जीव आहेत, जे काही साधक आहेत, त्यांच्या करता मज पद वापरतात. आता वेष्टी समष्टी पटवून देतो. वेष्टी म्हणजे आपण घरामध्ये एकटे पारायणाला बसलेलो असतो, त्याला वेष्टी पारायण म्हणतात. परंतु आता ग्रामस्थांचा एवढा उत्सव चालू आहे, आम्ही 50 जण पारायणाला बसलेलो आहोत, त्याला समष्टी पारायण म्हणा. शुद्ध मराठीत बोलायचं झालं इन सिंगल याला वेष्टी म्हणा, इन ग्रुप म्हणजे समष्टी म्हणा. जगद्गुरु तुकोबारांना मज या पदामध्ये वेष्टी घ्यायचं की समष्टी? वास्तविक विचार केला लौकिक दृष्ट्या वेष्टी उपकार आणि अलौकिक दृष्ट्या वेष्टी समष्टीचा विचार करता येईल. लौकिक दृष्ट्या वेष्टी उपकार जर विचार केला, एकावर करते. आई आपल्या मुलावर प्रेम करते की शेजारच्या मुलावर? आमच्याकडे त्याला म्हण आहे, आपलं तर लेकरू आई आपल्याकडे. पटवून एकच द्यायचंय, आई आपल्या मुलावर उपकार करते, एकावर करते, याला वेष्टी उपकार म्हणतात. मात्र समष्टी उपकार नदी फेडीत पापताप, पोखीत गिरीचे पादक, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. नदी केवळ उजव्या हाताच्या लोकांना पाणी नेत नाही, सर्वांना पुरेपूर पाणी देत सर्वांचे पाप ताप सगळं घालवत समुद्राला जाऊन मिळते. हे तिचे समष्टी उपकार. त्याच्या पुढे जाऊन अलौकिक दृष्ट्या संत महात्मे वेष्टीतही बसतात आणि समष्टीतही बसतात. म्हणून यामध्ये 4 विकल्प करता येतील: वेष्टी 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 समष्टी, समष्टी वेष्टी समष्टी समष्टी. वेष्टी वेष्टी उपकार ज्ञानोबारायांनी चांगली 65 लिहिली. ती कोणाकरता लिहिली? आता सर्व योग्यांकरता ती उपयोगात येते, तो भाग वेगळा. परंतु ज्ञानोबारायांनी ती चांगली 65 लिहिली, ती चांगदेव महाराजांकरता लिहिली. कारण चांगदेव महाराज 65 योग्यांचा का ग्रंथ लिहिला या तात्विक अर्थ सांगत असताना चिंतन असे, चांगदेव महाराज 14 विद्या 64 कलांनी युक्त होते, 65वी कला ज्ञात नव्हती आणि म्हणून 65 योग्यांचा ग्रंथ लिहिला. चिंतन एकच आहे की ज्ञानोबारायांनी वेष्टी वेष्टी उपकार, वेष्टी वेष्टी उपदेशाचं चिंतन केलं. म्हणजे ज्ञानोबारायांनी चांगदेव महाराजांना जो उपदेश केला याला वेष्टी वेष्टीचं चिंतन करा. वेष्टी समष्टी याचा विचार सांगत असताना एकावरती अनेक पद्धतीचे बोल आहेत, एकावरती अनेक पद्धतीचे उपदेश. अर्जुनाचं चिंतन करा. भगवद्गीतेत 9व्या अध्यायामध्ये इदं तु ते गुह्यतं प्रवक्ष्याम्यन सूयवे ज्ञान विज्ञान सहितं यज्ञात्वा मोक्षसे शिव. ज्ञानाची सुरुवात आहे 12व्या अध्यायात पहिल्याच श्लोकामध्ये एवं सततयुक्ताय भक्ता स्वाम पर्युपासते ये चाप्यक्षरं व्यक्तं तेषां के योगवेत्तम. 15व्या अध्यायामध्ये संसाराचं लक्षण मांडले आहे. ऊर्ध्वमूलं अधोशाखं अश्वत्थं राहुरव्यं छन्दांसि यस्य पर्णानि यस्त्वं वेद स वेदवित्. झाली उजळली. चिंतन एकच यामध्ये सांगायचंय की एकावरती अनेक पद्धतीचे उपदेश केले, याला वेष्टी समष्टीचा विचार करा. आता समष्टी वेष्टी एकावरती नवे नवे अनेकांना एक साधन सांगितलं. सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिनामे. म्हणजे सकळ या पदामध्ये समष्टी, परंतु सगळ्यांना काय सांगितलं? एक हरिनाम सांगितलं, याला समष्टी वेष्टी म्हणा. आणि समष्टी समष्टी संत महात्मे भगवंतालाही जाग करतात, भगवान परमात्म्याला देखील संत महात्मे उपदेश करतात. ज्यावेळेला बळीराजा होऊन भगवान परमात्मा बळीराजाकडे वामन अवतारामध्ये बटुरूप होऊन मागण्या करता जातात. भाषा किती परखड आहे. अशा उपदरी अनंतासी वामनत्व अलेत्यासी. याच्या अलीकडचं पद आपण उच्चारण्याच्या पात्रतेत नाही. चिंतन मला एकच पटवून सांगायचं की भगवान परमात्म्याला देखील उपदेश करतात. काही जण म्हणतील भगवान परमात्मा तर एकच आहे, मात्र तो व्यापक असल्या कारणाने तो समष्टी आणि संत महात्मे संतांना देखील त्या पद्धतीने उपदेश करतात. याला समष्टी समष्टी बोध करा. यानुसार या मज या पदामध्ये समष्टी हा अर्थ घ्यायचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय मज या भूमिकेतून तुम्हाला जीवांना साधकांना सर्वांना संत महात्मे जाग करतात. यामध्ये कोणाकोणाला? जीवाला जाग करतात संत महात्मे, देवाला संत महात्मे, संतांना. काकड्यामध्ये भरपूर चिंतन करता येतील, वेळाभावी विस्तार करत नाही. मात्र तुम्हाला संत महात्मे जाग करतात. कशा करतात? तुमच्याकडे फळावरती एक चाल गातात. गात जागा गात जागा विठ्ठला
जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. संत महात्मे जाग करतात, पण आपला सप्ताह असू द्या, दिंडी असू द्या, वारी असू द्या, खात जागा झोप मागा असं नाही केलं पाहिजे. भगवंताच्या नामचिंतना करता आपण नवे नवे महाराज म्हणतात प्रेम मागा, कारण तो प्रेमाचा साक्षात पुतळा आहे. विठ्ठल प्रेमाचा पुतळा. ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा जी भक्ती आहे ते प्रेम महाराज त्याच्या कृपेशिवाय मिळत नाही, म्हणून त्याच्याकडे जात असताना त्याचं गुणगान करत गेलं पाहिजे. आणि प्रेम मागा विठ्ठला या करता संत महात्मे तुम्हाला जाग करतात. असं चिंतन मला एकच सांगायचं की संत महात्मे जाग करतात. याचा अर्थ आता या मंडपात एखादा जर झोपला असेल तर ज्ञानोबारांना यावं लागेल की तुकोबारांना? कोणी झोपलं नाही, कारण मला माहिती आहे जेवण आणखी बाकी आहे. कारण जेवण करून जर कीर्तनाला आलो तर घेतलेल्या जेवणाचा आनंद आपण कीर्तनात घेतो. कारण संयोजकांना द्यावेच तेवढे धन्यवाद थोडे, कारण या प्रवाहात 7 ते 9 ची कीर्तन ठेवणी हे खरं मोठं विशेष गोष्ट आहे. आम्ही जेव्हा मराठवाड्यामध्ये कीर्तन सेवेला जातो 9 ते 11चं कीर्तन ते 9:30 ला सुरुवात होतं. आम्ही बोलायला 10 ला सुरुवात केलं की 5 मिनिटात माना खाली जातात. आम्ही कधी बोलायचं, किती चिंतन सांगायचं, आम्हालाही तसा प्रफुल्लित चेहरा अपेक्षित असतो. असं चिंतन मला यामध्ये एकच सांगायचंय की संत महात्म्यांना तुम्हाला जाग करण्याकरता संतांना यावं लागत नाही महाराज. एखाद्याने केवळ हाक मारली तरी आपण उठू. म्हणजे व्यावहारिक झोप वेगळी आहे, अभंगामध्ये महाराजांना सांगायची ती झोप वेगळी आहे. ती अज्ञान नावाची निद्रा आहे. अज्ञानापासून भेदज्ञान, भेदज्ञानापासून अनुकूल प्रतिकूल, अनुकूल प्रतिकूलापासून रागद्वेष, धर्म धर्म, पाप पुण्य, सुख दुःख हे भोगण्याकरता शरीर ही अज्ञानाची शृंखला वेदांतामध्ये पाहायला मिळते. म्हणजे या अज्ञानामुळे तुम्हाला पुन्हा जन्म घ्यायला लागतो. मग या अज्ञानातून जर बाजूला काढलं तर साधक पुन्हा त्या अज्ञानात जाईल का? मग निरंतर पद कशासाठी वापरतात? तर संत महात्मे साधनेच्या ठिकाणी जाग करतात आणि साध्याच्या ठिकाणी जाग करतात. निरंतर पद वापरतात. याला एक लक्षण असं आहे, म्हणजे ज्ञानाचा अधिकारी येण्याकरता वेदांतामध्ये मन विक्षेप जाको नाही किंतु एक अज्ञान भवचव साधन सहित सोनर अधिकृत मतिमान. पंडित निश्चलदानी विचारसागराच्या दुसऱ्या तरंगामध्ये ही व्याख्या प्रतिपादन केली आहे. मन दोषाची निवृत्ती, विक्षेप दोषाची ज्याची निवृत्ती झाली, औरंगजेचं शिल्लक आहे आणि साधन चतुष्टयाने जो युक्त आहे तो ज्ञानाचा अधिकारी. संत महात्मे मन दोषाच्या निवृत्ती करता जाग करतात, विक्षेप दोषाच्या निवृत्ती करता जाग करतात, पुन्हा विवेकात वैराग्य समाधी षडसंपत्ती मुमुक्षता असं करत करत परत श्रवणात जाग करतात, मननात जाग करतात, निधिध्यासनात जाग करतात. असं करत करत परत साध्यापर्यंत नेतात. म्हणून निरंतर पद वापरून एक लक्षण. त्यामध्ये देखील संतांकडे महाराज सातत्य. म्हणजे विवेकात जाग केलं की 2 वर्षांनी वैराग्यात जाग करायला येत नाही. विवेकात जागा झाला की लगेचच वैराग्यापर्यंत पोहोचवतात. त्यामध्ये सातत्य ठेवतात. कारण विवेक टिकेलच असे नाही महाराज. याच्याकरता प्रसिद्ध उदाहरण जड भरत राजा हरणी गर्भा गेला. अनुकूल असलेलं राज्य त्यागलं, आपल्याला प्रतिकूल असलेला संसार सोडता येत नाही. अनुकूल राज्य त्यागलं महाराज, परंतु विवेक स्थिर न राहिल्या कारणामुळे त्या दयेचं रूपांतर कधी मोहात झालं समजलं नाही. म्हणून घाला तो घातला वासनेने, म्हणून पुन्हा 3 जन्म घ्यायला लागले. याला कारण एकच आहे की विवेक स्थिर राहिला नाही. आणि सबसाधन कोमूल, विवेक सबसाधन कोमूल असं वेदांतामध्ये त्यामध्ये चिंतन पाहायला मिळते. विवेक म्हणजे आत्मा अनात्मा को भिन्न करके जाणा असं विवेक आहे. म्हणजे चांगलं काय, वाईट काय, सार काय, असार काय, आत्मा काय, अनात्मा काय. आणखी व्यावहारिक भाषा पटवून द्यायचं झालं, दुसऱ्याने 10 वेळा जरी चहा पाजला तरी आपण एकदाही पाजायचं नसतो. याला म्हणतात विवेक. विठ्ठल असं या विवेकात संत महात्मे शास्त्रामध्ये भरपूर त्याची उदाहरण आहेत. चित्रांगत की न्यायी, चित्राग्नी की न्यायी स्पर्श करत नाही. संत महात्मे असे साधने जाग करतात आणि साध्यापर्यंत पोहोचवतात. म्हणून निरंतर पद वापरलं. याच्या पुढे जाऊन संत महात्मे जागृतीत जाग करतात, स्वप्नात जाग करतात, सुषुप्तीत जाग करतात. कारण ज्या पद्धतीने महाराज आम्ही झोपल्यानंतर लगेच उठतो का? जरी अलार्म लावला म्हणजे गजर लावला तरी आपण 5-5 मिनिटाचे 3 गजर लावतो. कारण आपल्यालाच आपल्यावर विश्वास नसतो की आपण पहिल्या गजरमध्ये उठणार आहे. म्हणजे किंवा आपली आई जर आपल्याला उठवायला आली तर आई थांब जरा 5 मिनिटं झोपू दे. ही पद्धत संतांना माहित होती, म्हणून निरंतर जाग करतात. त्यातलं एक लक्षण. आणि दुसरं असं लक्षण आहे त्यामध्ये महाराज की जाग करत असताना संत महात्मे तुम्हाला जाग करतात. याला कारण ज्या पद्धतीने आम्ही झोपल्यानंतर आपल्याला नसलेलं म्हणजे जागृतीचा विसर पडतो आणि नसलेलं ज्या पद्धतीने स्वप्न दिसतं, तद्वत आम्ही अज्ञानाच्या निद्रेत ज्या वेळेला असतो त्यावेळेला तुम्हाला स्वस्वरूपाचा विसर पडतो आणि नसलेलं जगत दिसतं. विठ्ठल म्हणून संत महात्मे निरंतर पद वापरतात. याच्या पुढे जाऊन संत महात्मे जागृतीत, स्वप्न आणि सुषुप्तीत 3 अवस्थेत जाग करतात. जागृती म्हणजे 42 तत्वांचा व्यवहार म्हणजे जागृती. आता 42 तत्व सांगू का? इथून पुढे 1 तास
निर्देश करून पुढे निघून जातो. पंच ज्ञानेंद्रिय 15व्या अध्यायात वर्णन आहे. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम रसनम घ्राणमेव च असे पंच ज्ञानेंद्रियाचा निर्देश केला. पंच ज्ञानेंद्रियाचे पंच विषय असो, त्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय नंतर पंच कर्मेंद्रिय वाक पाणीपात उपस्थानी बुद्ध किती झाले? पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय किती झाले? 10. अंतःकरण चतुष्टय, अंत म्हणजे आत, करण म्हणजे इंद्रिय, 4 इंद्रिये कोणती? मन बुद्धी चित्त अहंकार किती झाले? 14. 14 इंद्रियांचे 14 देवता, 14 गुणे आणि 14 इंद्रियांचे 14 विषय, 14 त्रिक 42 तत्वांचा व्यवहार म्हणजे जागृती. विठ्ठल या व्यवहाराचे संस्कार म्हणजे स्वप्न. स्वप्न कसं पडतं शास्त्रात त्याचं वर्णन असं आहे. आपल्या शरीरामध्ये 72,000 प्रकारच्या नाड्या आहेत. 10 मिनिटं शिल्लक आहेत, मोजून पहा. 72,000 प्रकारच्या नाड्या, त्यामध्ये एक नाडी तिचं नाव आहे हिंता नामक नाडी. तिचं स्थान सांगितलं कंठस्थान. आपल्या कंठामध्ये ती राहते. झोपले जागृतीतले व्यवहार त्यामध्ये राहतात, झोपल्यानंतर उद्भवतात, त्याला स्वप्न म्हणतात. ती हिंता नामक नाडी किती लहान आहे याचं शास्त्राने वर्णन केलं. आपल्या डोक्याचा एक केस त्याचा 1000वा भाग. यावर काही मंडळी म्हणतील महाराज माता भगिनींच्या डोक्याचे केस मोठे असतात, 1000वा भाग होऊ शकेल. शास्त्राने त्यातही सूक्ष्म विचार केला. तो केस आडवा नाही उभा धरायचा, त्याचा 1000वा भाग म्हणजे ती हिंता नामक नाडी. जागृतीतले व्यवहार त्यामध्ये राहतात, झोपल्यानंतर उद्भवतात, त्याला स्वप्न म्हणतात. संत महात्मे त्यातूनही बाजूला काढतात. सुषुप्ती म्हणजे सर्व इंद्रियाला लयाला जाणं. अशा 3 अवस्थेत संत महात्मे बाजूला काढतात. असे अगणित उपकार आहेत. काय दिल्यानंतर उतराई होईल? काय द्यावे यासी वावे उतराई हे वितहा पायी जीव थोडा. यासी आणि त्यासी मध्ये परोक्ष अपरोक्षाचा विचार करता येईल. परंतु महाराज आपण व्यवहारिक चिंतन केला. आपला जवळच असतो त्याला आपण म्हणतो या, किंवा आपण जवळच्याला म्हणजे या असं म्हणतो. लांबचा असेल तर त्याला त्या पद्धतीने बोलतो. म्हणजेच या पद्धतीने त्या विचार जर केला तर काय द्यावी यासी या पदामध्ये आपल्याला चिंतन करता येईल. आणि ठेविता पायी जीव थोडा. मी काय दिल्यानंतर त्या उपकारातून उतराई होईल. माझ्याकडचे पंच प्राण जरी दिले, प्राण अपान ज्ञान दान समाज, तर 5 उपकार भेटतील. त्यांचे अगणित उपकार आहे. दुसरं देण्याकरता माझ्याकडे काही राहिलं नाही. म्हणून महाराज म्हणतात ठेविता पायी जीव थोडा. तो थोडा पडतो माहिती आहे, परंतु माझ्याकडे देण्याकरता काही राहिलेलंच नाही. मग संत महात्मे उपकार करतात ते कसे? सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. संत महात्मे सहज बोलले तरी हिताचंच बोलतात म्हणून संत म्हणतात. तुम्ही आम्ही जीव सहज जरी बोललो तरी शिवीच बाहेर पडते म्हणून जीव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. असो त्यातला महत्वाचा मुद्दा आहे सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. एखादा साधक महाराज त्याकडे येत नसेल तर महाराज संत महात्मे तिथं सोडून देत नाही. करुणी सायास शिकविती. सायास म्हणजे कष्ट घेतात. अधिकार नसेल तर त्या अधिकार संपन्न बनवतात आणि भगवान परमात्मापर्यंत पोहोच करतात. असे संत महात्मे त्याच्यावरती कष्ट घेतात. याच्याकरता उदाहरण देतो. पूर्वी कबूतर पाळण्याची एक पद्धत होती. कबूतर पाळत असताना काही मंडळी त्यांना विहार करण्याकरता एक स्वातंत्र्य मोकळीक द्यायचे. आता एखादा गृहस्थ मोकळीक देतो आणि मोकळीक दिल्यानंतर बरेच कबूतर फिरतात. त्यातला एक कबूतर एका वायूवर बसलेला आणि बराच वेळ बसला म्हणून रस्त्याने जाणारा एक गृहस्थ जातोय. तोपर्यंत जो काही कबूतर पाळणारा गृहस्थ आहे तो रस्त्याचा एक दगड उचलतो आणि त्या बसलेल्या कबुतराला मारू लागतो. रस्त्याने जाणारा गृहस्थ त्याला विचारतो तुम्ही त्याला स्वातंत्र्य दिलं, बसलाय बसू द्या, त्याला कशा करता उठवता? त्यावेळेला तो कबूतर सांगतो निसर्गाचा नियम असा आहे, कबूतर त्याच्या मूळ घरापासून जर बराच वेळ लांब राहिला तर त्याच्या मूळ घराचा त्याला विसर पडत असतो. ते कबूतर दुसरं कोण नाही, आपणच आहे. आपण प्रपंच करत बसलेली मंडळी जर प्रपंचच करत असलो तर आपलं जे मूळ सच्चिदानंद हे घर आहे त्याचा तुम्हाला विसर पडेल. म्हणून करोनी सायास शिकविती. संत महात्मे सांगतात अरे बाबा कल्पना विद्या तेने झाला जीव. तुला जीव असलेली कल्पना झालेली, तुझं जे स्वरूप सच्चिदानंद हे तुझं स्वरूप आहे हे वारंवार तुम्हाला संत महात्मे कष्ट घेऊन शिकवतात. का कष्ट घेतात? तुकोबाला बोलतात तुका म्हणी वत्स देवनिक चित्ती तैसे मज येते सांभाळीत. ज्या पद्धतीने एखाद्या वत्साचा सांभाळ धेनू करते, गाईचा एखाद्या वासराचा सांभाळ गाय करते, तद्वत तुम्हाला जीवांचा साधकाचा सांभाळ संत महात्मे करतात. असे अगणित उपकार आहेत. म्हणून काय द्यावे यासी भावे उतराई हे देता पायी जीव थोडा. अशा पद्धतीने तुकोबाराय या पदामध्ये कृतज्ञ भाव व्यक्त करतात. याला कारण महाराज संतांबाबत आपण भगवंताबद्दल, संतांबद्दल, देशाबद्दल, धर्माबद्दल कृतज्ञच राहिलं पाहिजे. याला कारण भगवान परमात्मा जर आपल्या भक्ताबद्दल कृतज्ञ राहत असेल तर तुम्ही आम्ही जीवांनी त्या भगवंताबद्दल, साधू संतांबद्दल कोणती वृत्ती बाळगावी? अंतिम रामायणातला प्रसंग सांगून सेवेला पूर्ण विराम देतो. लक्ष द्या.
रामायणामध्ये ज्यावेळेला प्रभू रामचंद्र वनवासामध्ये आहेत आणि इकडे इकडे भटकंती करतात, हे दृश्य एक मोर पाहतो आणि मोराच्या लक्षात येतं, मोर प्रभू रामचंद्रांजवळ जातो आणि मनुष्यवाणीने प्रभू रामचंद्रांना विचारणा करतो, प्रभू तुम्ही कशाच्या शोधामध्ये आहात? प्रभू रामचंद्र सांगतात, मला तहान लागली आहे, मी पाण्याच्या शोधामध्ये आहे. त्यावेळेला मोर म्हणू लागतो, प्रभू मला हात नसल्या कारणाने मी तुम्हाला पाणी आणून देऊ शकत नाही, माझ्या बरोबर सरोवरावरती चला, मी तुम्हाला सरोवराची वाट दाखवतो. प्रभूंना म्हणणं पडतं. आता सरोवराची वाट प्रभू रामचंद्रांना कळावी म्हणून मोर काय करतो, आपल्या जवळचा एक एक पंख खाली टाकू लागतो. पशुशास्त्रातला नियम असा आहे, नैसर्गिकरित्या जर मोराचा पंख खाली पडला तर त्याला काही होत नाही, परंतु जर स्वतःहून मोर आपला पंख खाली टाकत असेल तर एका पंखामागे त्याला मरणाया यातना सहन कराव्या लागतात. प्रभूंना पाणी ते उपलब्ध करून द्यायचं या उद्देशाने मोर एक एक पंख खाली टाकू लागतो आणि प्रभूंना सरोवरावरती पोच करतो. प्रभू पाणी पिऊन तृप्त झाले हे दृश्य पाहतो, परंतु यातना सहन न झाल्या कारणाने त्याला मृत्यू ओढवतो. हे दृश्य प्रभू रामचंद्र पाहतात आणि त्याला बोलू लागतात की मी आता या अवतारामध्ये तुझ्याबद्दल कृतज्ञ राहू शकत नाही, मात्र माझा तुला शब्द आहे, मी निश्चित माझ्या पुढच्या अवतारामध्ये तुझ्याबद्दल कृतज्ञ राहीन. म्हणून प्रभू रामचंद्रांचा पुढचा अवतार म्हणजे श्रीकृष्ण अवतारामध्ये त्या मोराबद्दलची म्हणजे भक्ताबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने श्रीकृष्ण परमात्माने मोराचा पंख आपल्या मस्तकावरती विराजमान करून भक्ताबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. जर भगवान परमात्मा आपल्या भक्ताबद्दल जर कृतज्ञ राहत असेल तर तुम्ही आम्ही जीवानी त्या भगवंताबद्दल, साधू संतांबद्दल, देशाबद्दल, धर्माबद्दल कृतज्ञ हीच वृत्ती बाळगली पाहिजे. भगवंताबद्दलची कृतज्ञता म्हणजे तुळशीची पवित्र माळ आपण परिधान करणं, पथ्यनाम विठोबाचे हे आपण परिधान करणं म्हणजे भगवंताबद्दलची कृतज्ञता. नवे नवे अभंगामध्ये संतांबद्दलची कृतज्ञता तुकोबाराय प्रतिपादन करतात. महाराज आताच्या काळामध्ये ज्ञानोबाराय तुकोबाराय तर भेटत नाही, आणि कृतज्ञ कसं राहायचं? महाराज ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी नित्य वाचनात ठेवणं म्हणजे ज्ञानोबारायांबद्दलची कृतज्ञता. तुकोबारायांचा गाथा, नाथांचं भागवत हे नित्य वाचनात ठेवणं ही संतांबद्दलची कृतज्ञता ही आपण जोपासलीच पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे आणि हेच अभंगाचं सार आहे. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतवंदांच्या चरणी ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी समर्पित करतो. सुंदर असं नियोजन समस्त ग्रामस्थ, चितळवेळे, भजनी मंडळ, भाविक मंडळ. वास्तविक इथं आल्यानंतर गावातील सगळा उत्साह पाहून जरा बरं वाटलं. खरं तर मी सुरुवातीलाही बोललो आणि आताही बोलतो, क्षमा प्रार्थी आहे की आपल्याकरता येण्याकरता मला 15 मिनिटं थोडासा विलंब झाला. दिलगिरी व्यक्त करतो. आपण एवढ्या उत्साहामध्ये आता बाहेर काढलेली रांगोळी जर बघितली, येतानाचं स्वागत जर पाहिलं, मला बऱ्याच जणांनी घोड्यावर बसण्याचा आग्रह केला, परंतु आमच्याकडे परंपरेत काही नियम आहे. भगवंताकडे जाताना भगवंतापेक्षा उंच उंचीवर आम्ही कधी जात नाही, आपण जमिनीवरच राहिलं पाहिजे. ही शिकवण आहे आपली. म्हणजे यामध्ये भरपूर आपल्याला सांगते, म्हणजे तुम्हाला दोष देत नाही, तुमचं कर्तव्य आहे. कारण तुम्ही कीर्तनकाराकडे पाहत असताना एक वेगळ्या भूमिकेत न पाहता तुमची दृष्टी वेगळी. परंतु मी तेवढ्या अधिकाराचा नाही म्हणून मी काही बसलो नाही. माझे काही तेवढा अधिकार नाही ना कोणत्या पद्धतीची योग्यता नाही. परंतु ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या कृपेने आपण हा उत्सव संपन्न करत आहे. गुरुवर्य वैकुंठवासी नारायणजी बाबा महाराज असतील, गुरुवर्य माधवजी बाबा असतील, यांच्या कृपा आशीर्वादाने हा आपण उत्सव संपन्न करत आहे. ज्यांच्या स्नेहातून ही सेवा माझ्या वाटेला आली असे गणेश महाराज असतील, गोकुळ महाराज असतील, उपस्थित सर्व संयोजन आयोजन कमिटी असेल, सर्वांना यथोचित असे धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी गुणीजन या भागातील आता सर्वच गायक आहेत. मला वाटतं आमच्या इकडच्याच भागातून आलेले उत्कृष्ट मृदंग वादक आदरणीय महाराज यांना देखील यथोचित धन्यवाद देतो. सर्वच पंचक्रोशीतून आलेले गुणीजन गायक वादक टाळकरी सर्वांना धन्यवाद देतो. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतवंदांच्या चरणी ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी समर्पित करतो. एखादा जर अपशब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजा. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती, नो हि अंगभूत युक्ती, नो हे हा उपदेश, तुमचे वडिवडियो शेष, तुमच्या कृपेचे पोसणी, जन्मोजन्मी तुका म्हणी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
Shema